अकाली मृत्यू घरातला ही सगळ्यात वेदनादायक गोष्ट आहे. कुठल्याही सरकारी व्यवस्थेला आदर्शाकडेच ती व्यवस्था न्यावी लागते. हेही लक्षात ठेवायला हवं की आपण आपल्या यंत्रणेशी कसं वागतो. एक सातत्याने तुम्ही ज्या वेळेला काम करता, 20 वर्ष 25 वर्ष कार्यकर्ते तुम्हाला ओळखतायत, तुमच्या नजरेची जरब आहे. अतिशय शिस्तबद्ध प्रोटेस्टर्स गांधींनी निर्माण केले. कॉकरोच जनता पार्टीचे प्रोटेस्ट चालू आहेत. भारतातनं अनेक ठिकाणामधनं जंतर मंतरला एक खूप मोठा सपोर्ट मिळालेला आहे. अनेक लोक त्या प्रोटेस्टमध्ये उडी घेत आहेत आणि ती उडी घेताना असं वाटतंय की खूप वेळेला सत्ता बदल होईल, सत्ता पालट होईल, काहीतरी एक फार वेगळं निष्पन्न होईल आणि त्याचा सगळ्याचा कोर असेल आत्ताची युवा पिढी. पण हा प्रोटेस्ट काय पहिल्यांदा घडला का? असं पहिल्यांदा घडलं आहे का? तर तसं काही नाही आहे. अगदी स्वातंत्र्यपूर्व काळापासून स्वातंत्र्योत्तर काळात 20व्या शतकात ते 21व्या शतकापर्यंत अनेक प्रोटेस्ट झालेले आहेत. आणि त्या प्रोटेस्टची पार्श्वभूमी कशी होती, तेव्हाचे प्रोटेस्ट कसे होते, आत्ताचे प्रोटेस्ट कसे आहेत, त्यातला फरक काय आहे, ह्या सगळ्याबद्दल आज आपण अशा एका व्यक्तीशी बोलणार आहोत ज्यांचे स्वतः वडील स्वातंत्र्य युद्धात होते, चळवळीमध्ये सहभागी होते. त्यांनीसुद्धा अनेक स्वातंत्र्य योद्ध्यांना, गांधीवादी लोकांना स्वतःहून बघितलं आणि त्याच्यात स्वतः पत्रकारितेमध्ये असल्यामुळे डायरेक्टली किंवा इनडायरेक्टली अशा सगळ्या चळवळींशी त्यांचा एक जवळून संपर्क आला. आज आपण सुहास विद्वांस सरांशी बोलणार आहोत. नमस्कार, मी राधे अँड वेलकम टू इतिहास मॅटर्स. सो फर्स्ट ऑफ ऑल थँक्यू सो मच सर. असं अचानक तुम्ही आलात. थोडी पार्श्वभूमी लोकांना पण कळावी आणि जे व्ह्युअर्स आहेत त्यांना कळावी म्हणून सांगतो की आत्ता जो कॉकरोच जनता पार्टीचा जंतर मंतरला प्रोटेस्ट झाला होता, त्याचाच एक पडसाद म्हणून रत्नागिरीत आज प्रोटेस्ट झाला. म्हणजे आजची जी तारीख आहे तेव्हा एक प्रोटेस्ट झाला. बऱ्यापैकी खूप मोठी जनता त्याला होती. पण एक जर्नलिस्ट म्हणून तुम्ही अनेक वर्ष काम करताय. तुम्ही अनेक प्रोटेस्ट बघितलेले आहेत, अनेक चळवळी बघितल्या आहेत, त्या स्वतः अनुभवल्या आहेत, इनडायरेक्टली मी म्हणेन. तर त्याचे पहिले तर तुम्ही अनुभव सांगा, काय होते ते. जसं ही आत्ताची जी चळवळ आहे तर त्याचा सर्व रेफरन्स लोकांना माहिती आहे आणि त्याच्या आजूबाजूला जे काही होतं आहे तेही लोकांना माहिती आहे. जी डिमांड आहे तीही लोकांना माहिती आहे. त्यामुळे त्यात मला वाटतं फार जाण्यात अर्थ नाही. पण स्वातंत्र्यानंतर भारताला एक अशा प्रकारच्या चळवळींचा खूप मोठा इतिहास आहे. ज्या वेळेला आणीबाणी लागली तर त्याच्या आधी देशामध्ये जी परिस्थिती होती तर ती थोडीशी पिक्युलियर होती. आणि त्यातलं एक प्रत्यक्ष म्हणजे ज्याला असं म्हणतो की मी त्याच्यात सहभागी होतो असं नाही म्हणता येणार, पण त्याचा सफरर होतो की आम्ही ट्रेननी चाललो होतो आणि ती ट्रेन चाळीसगावला थांबली आणि बराच वेळ थांबली आणि नंतर ती नाशिकला थांबली आणि त्यांनी सांगितलं की आता ही रेल्वे पुढे जाणार नाही आणि तुम्ही इथनं उतरा आणि प्लॅटफॉर्मवर समोर जी गाडी उभी आहे त्याच्यात बसा. आणि मग आम्ही दुपारी 3ला जे ठाण्याला पोहोचणार होतो, रेल्वेचा संप, जॉर्ज फर्नांडिस आणि हे सगळं आम्ही रात्री 12-1 वाजता पोहोचलो. कोणीही नव्हतं स्टेशनच्या बाहेर आणि आमचं सगळं कुटुंब डोक्यावर बॅग घेऊन चालत गेलं. तर तो मला पहिल्यांदा मला तो अनुभव आला की एखादी गोष्ट ती फारच मोठ्या लेवलवर होती. कारण संबंध देशामध्ये रेल्वे न चालणं आणि त्याची सर्टॅनिटी जी होती, रेल्वेची प्रचंड सर्टॅनिटी होती, तीच संपल्यासारखी झाली. गाडी थांबू शकते, पुढे जाणार नाही कोणीतरी सांगतं, इथे रेल्वे संपलं सांगतं. तर ते फार आश्चर्यकारक होतं. आणि मग त्याच्यानंतर आम्ही जवळजवळ ठाण्याहून आम्ही वर्ध्याला जे आलो बस करत ते पण म्हणजे एक एक्सपिडिशनच होतं, कारण रेल्वे थांबलेल्या होत्या. तर हे मला पहिल्यांदा आठवतं. आणि मग त्याच्यानंतर आली ती इमर्जन्सी. आता इमर्जन्सीच्या आधी जे प्रोटेस्ट झाल्या त्या मी डिरेक्टली तर बघितल्या नाहीत, पण माझे वडील गांधीवादी होते, स्वातंत्र्य सैनिक होते. त्यामुळे या गांधी परिवारातले अनेक लोक, खादी परिवारातले अनेक लोक यांचं नेहमी येणं जाणं असत. आणि त्यांनी जे काही सांगितलं तर ज्या पद्धतीने प्रोटेस्ट झाले ते खूप जोरात होते. आणि जयप्रकाश नारायणसारखं नेतृत्व होतं
म्हणजे ज्यांची काँग्रेसमध्ये एवढी मोठी भूमिका होती, स्वातंत्र्यानंतर त्यांच्याकडे अतिशय आदराने सदैव बघितलं गेलं, तर त्याच्यामुळे ते प्रोटेस्ट खूप मोठं होतं. ओके. आणि त्याच्यानंतर मग ज्या वेळेला इमर्जन्सी संपली आणि जनता पार्टी फॉर्म झाली, त्याच्यानंतर काँग्रेसचं सरकार गेलं, जनता पार्टीचं सरकार आलं, तो एक शांत पण खूप मोठा चेंज होता की सरकार अशा पद्धतीने जाऊ शकतं. पण याच्यामध्ये एक मेसेज आहे की भारतामध्ये कितीही मोठ्या प्रमाणामध्ये प्रोटेस्ट झाले, उलथापालथ झाली, तरी चेंज इन गव्हर्मेंट ज्याला आपण म्हणतो, तो आपल्या संविधानाने खूप आपल्याला एक बलवान अशी चौकट दिलेली आहे. ओके. आणि एक संवैधानिक आपलं जे स्ट्रक्चर आहे ते खूप स्ट्रॉंग आहे, सरकार खूप स्ट्रॉंग आहे, आणि त्याच्यामुळे निवडणुकांशिवाय इथे बदल होत नाहीत. पण आता हे तुम्ही सांगितलं की आपण बरेच वेळेला गप्पा मारतो, त्यामुळे मला माहिती आहे की फक्त स्वातंत्र्योत्तर काळातल्या चळवळी ह्याच्यावर मी तुम्हाला सीमित ठेवणार नाही, तुमचा अनुभव म्हणून तुम्ही सांगितलं. पण स्वातंत्र्यपूर्व काळातल्याही काही चळवळींच्या तुमच्या वडिलांच्या आठवणी ह्या तुम्ही आम्हाला सांगितलेल्या आहेत. त्याच पार्श्वभूमीने आत्ता CJPचा जो प्रोटेस्ट चालू आहे, त्या पार्श्वभूमीने त्या चळवळी म्हणजे स्वातंत्र्यपूर्व काळातल्या चळवळी ह्याच्या काही तुम्हाला गोष्टी सांगता आल्या त्या सांगा. एक जी फर्स्ट हँड मी आठवण सांगू शकेन ती माझ्या वडिलांचीच आहे की 42च्या लढ्यामध्ये त्यांना तुरुंगवास झाला होता आणि जजनी त्यांना विचारलं की तू सॉरी म्हण, आम्ही तुला जाऊ देतो. सॉरी म्हणायचा प्रश्नच नाही आहे. म्हणजे मग तू बाहेर गेल्यावर काय करशील? त्यामुळे हेच करीन, म्हणजे ह्याच्याकरता तुला पण शिक्षा झाली आहे, हो मी परत येईन शिक्षा होऊन, पण मी हे करणं सोडणार नाही. तर ते गांधींनी जे भारून टाकलेलं होतं या सर्वांना, त्याचा तो परिणाम होता. पण आता याच्यात काही गोष्टी सांगतो की प्रोटेस्ट कसे असावेत. असं झालं की दादरमध्ये वडिलांना कळलं की सरदार पटेल गाडीतनं इथनं जाणार आहेत. ते दादर स्टेशनवर उभे होते आणि ती गाडी थांबल्याबरोबर ते डब्यामध्ये शिरले आणि मला वाटतं चले जाओ चळवळ लवकरच सुरू होणार होती. तर वडिलांनी त्यांना नमस्कार केला आणि मी कार्यकर्ता आहे. सरदार पटेलांनी पहिला प्रश्न विचारला की तिकीट है आपके पास? म्हणजे चले जाओ चळवळ आपण सुरू करू, पण म्हणून तिकीट नसताना गाडीत बसणारा बेशिस्त कार्यकर्ता त्यांना नको होता. वा, हा खूप मोठा मेसेज आहे की उद्या चळवळीत आपण तुरुंगात जाऊ, आज तिकीट पाहिजे. कारण स्वातंत्र्यानंतर आपल्याला हे असा देश बनवायचा आहे का? कशाकरता आपण हे चळवळ करतो आहे? तर याची क्लॅरिटी प्रचंड जी होती, तर ती क्लॅरिटी खूप महत्त्वाची आहे. आणि त्यांना मी जसं मगाशी सांगितलं की त्यांना शिक्षा झाली आणि शिक्षा झाल्यानंतर त्यावेळेला आज जेवढी वाहनं आहेत तेवढी वाहनं त्यावेळेला अजिबातच नव्हती. म्हणजे तर ते पोलिसांच्या मागे चालत चालत तुरुंगापर्यंत गेले. आणि हो, आणि तुरुंगात गेल्यानंतर मग तिथे एक जो जेलर होता तो काहीतरी आयरिश का असा कोणतरी फॉरेनर होता, गोरासाहेब होता. तर मग नंतर त्यांची ओळख झाली. तर तो म्हणाला की तुला संस्कृत येतं का? तर ते म्हणे हो येतं मला. ते म्हणे मला शिकवशील का? ते म्हणे मी शिकवीन. ते म्हणे मग तुला मी किती द्यायची त्याची? आणि पैसेच मिळवायचे असते तर मी माझं करिअर सोडून इथे का आलो असतो? मला म्हणे त्याच्या बदल्यात पण काहीतरी द्यावं लागेल तुम्हाला. ते म्हणे काय देऊ तुला? तुम्ही मला बायबल शिकवा. मग त्याच्यात एक परत कॅच होता की ते म्हणाले की हे बघ तू तर कैदी आहेस, त्यामुळे मी तुला कधी खुर्ची नाही देऊ शकणार, तुला उभं राहावं लागेल. त्यामुळे तुला शिकवताना उभं राहावं लागेल, तुला बसता नाही येणार. पण म्हणे तू उभा आहेस म्हणून मी पण उभा राहीन मग, कारण विद्यार्थ्यांनी बसणं बरोबर नाही शिक्षकापुढे, त्यामुळे मी उभा राहीन, तूही उभा राहायचं. मात्र ज्यावेळेला मी बायबल शिकवीन तेव्हा मी शिक्षक असेल, तेव्हा मी बसेन. तू कैदी आहे, तुला तो उभं राहणं भाग आहे. तर अशा ॲग्रीमेंट त्यांचं झालं आणि अतिशय चांगले संबंध थ्रूआउट त्यांचे तुरुंगात होते. आणि मग ते तुरुंगातनं बाहेर येताना त्यांनी ती बायबलची कॉपी पण गिफ्ट केली की ही बायबलची कॉपी घे, जी मी तुला इतके दिवस शिकवण्याचा प्रयत्न केला. आणि आता तुरुंगातही सांगतो की म्हणजे खरोखर आजच्या लोकांनी ते घेण्यासारखं आहे की नियम जे असतात तुरुंगाचे ते सर्व पाळायचे. जितकं त्यांना काय शिक्षा म्हणून असेल, पण काही जेवढं काही काम सांगितलं होतं ते अतिशय प्रामाणिकपणे माणसं करायची. आणि अतिशय शिस्तबद्ध प्रोटेस्टर्स गांधींनी निर्माण केले.
आणि हा खूप मोठा मुद्दा आहे की नेत्यांनी पहिली गोष्ट अशी असते की आपल्या कार्यकर्त्यांना शिस्त लावायची असते. आणि जे अगदी म्हणजे फारच प्रसिद्ध उदाहरण आहे ते की गांधीजींनी चळवळ मागे घेतली होती ज्यावेळेला ते पोलिसांना चौरी चौराचं ते अशाच करता होती की जे आंदोलन तुमच्या हातात नाही आहे ते करू नये म्हणून त्यांनी त्या यशस्वी होणारं आंदोलन मागे घेतलं. आणि त्यावेळेला त्यांचेही समर्थक म्हणत होते की बापू हे आंदोलन सक्सेसफुल होत आहे. ते म्हणे पण आपल्या हातात नाही आहे, काय करायचं असं आंदोलन. तर हा खूप मोठा संदेश आहे. आपण महात्मा गांधींचं नाव सातत्याने घेतो आहे पण जी शिस्त होती त्यांची तर ती फारच महत्त्वाची होती. आणि लोकप्रियता जी होती या नेत्यांची तर ती फार अफाट होती. म्हणजे एक छोटंसं उदाहरण देतो की मालाडला काहीतरी गांधीजी येणार होते आणि वडील त्या संस्थेत होते. तर त्यावेळेला कापसाची गुंडी असायची आणि त्याला थोडीशी फुलं लावून हार घालायचे. तर त्यांनी एकाला पाठवलं बाजारात ती गुंडी आणायला आणि त्याला सांगितलं की कोणाला सांगू नकोस बापू येणार आहेत, ही त्यांची खाजगी भेट आहे आणि कोणाला सांगायचं नाही आपण. तर त्याप्रमाणे कोणी कोणाला सांगितलं नाही. फक्त एवढंच झालं की बापू आले त्यावेळेला 45,000 माणसं उभी होती. कारण कोणीच कोणाला सांगू नको असं म्हणत ही लोकप्रियता त्यांची होती. वर्तमानात यायचं म्हटलं तर आपण 21वे शतक धरू. मी वर्तमान म्हणत नाही. ह्याचं कारण काय आहे की 21व्या शतकात सर्वात मोठं आंदोलन जे तुम्ही मला वाटतं अगदीच नुकतेच जर्नलिझमला उतरला असाल ते म्हणजे बाबरी मशीदचं आंदोलन. त्याच्यानंतर छोटी छोटी आंदोलनं झाली असतील पण त्याच्यानंतरचं मोठं म्हणजे अण्णा हजारेंचं आंदोलन की जे लोकपालसाठी होतं ते 2000 मला वाटतं 11 साली. आणि मग हे आंदोलन मी ह्याच्यातले फरक आणि तेव्हाच्या आंदोलनाची ती सगळी पार्श्वभूमी आणि मग आत्ताचं 21व्या शतकातलं आत्ता कॉक्रोच जनता पार्टीतर्फे जंतर मंतरला आणि त्याचे पडसाद जे सगळीकडे उमटलेत त्याच्यातला फरक काय आहे आणि ते तुम्ही कसं बघता ॲज अ जर्नलिस्ट. जे राम जन्मभूमीचं आंदोलन झालं ते तर आंदोलन सगळ्यांना माहितीच आहे. आता तिथे श्रीराम प्रभूंचं मंदिर पण झालेलं आहे. त्यामुळे आता त्याच्याविषयी अधिक काही बोलावं असं मला वाटत नाही. ते खूप मोठं आंदोलन होतं. मी श्री लालकृष्ण अडवाणी यांची रथयात्रा बघितली आहे. नागपूरला तो प्रचंड रिस्पॉन्स होता त्या रथयात्रेला, तो बघितलेला आहे. आणि एखादं आंदोलन व्हावं त्या पद्धतीचं ते आंदोलन. नंतर अण्णा हजारेंचं जे आंदोलन झालं तेही खूप जोरात झालं. आणि ते तर दिल्लीलाच आले होते. राजघाटावरही अण्णा गेले आणि उपोषणाला बसले. त्यामुळे तो सगळा इतिहास जो आहे तो जवळजवळ सगळ्यांना माहिती आहे. आणि त्यावेळेला पहिल्यांदा असं जाणवलं की एखादी गोष्ट दिल्लीमध्ये होते तर त्याचे इतके पडसाद भारतभर उमटू शकतात आणि त्याची सरकारला इतकी दखल घ्यावी लागते. सरकारला दखल घ्यावी लागते त्याचं एक कारण असंही होतं की अण्णा हजारेंच्या जवळ एक प्रचंड नैतिक शक्ती होती. आणि अण्णा हजारे तसे काय म्हणतात त्याला एका सनदशीर मार्गाने जाणारे नेते होते. त्यामुळे त्यांच्याकडे एक ते कार्यकर्ते होते हाडाचे. त्यांच्या नावाने अनेक चांगल्या गोष्टी नमूद आहेत की अण्णा हजारेंनी जे आंदोलन केलं तेवढं आंदोलन फक्त म्हणजे अण्णा हजारे नाही आहेत. त्यांनी इतरही ज्या अनेक समाजाकरता गोष्टी केल्या जो साधेपणा त्यांच्यातला आहे तर त्या गोष्टींचं फार मोठं एक नैतिक पाठबळ त्यांच्या इथे असतं. जसं महात्मा गांधींचं मी सांगेन थोडं मागे जाऊन परत की जे त्यांनी रचनात्मक काम केलं ते खूप मोठं होतं. पण रचनात्मक काम असं असतं की त्याला आजचा शब्द आहे तो बरोबर नाही वापरायला अदरवाईज एक ग्लॅमर नसतं. उपोषणात दिसतात, आंदोलनं दिसतात. रचनात्मक काम हे सातत्याने अनेक वर्ष करावं लागतं. आणि मी जसं गांधीजींच्या रचनात्मक कार्याचे अनेक संस्था बघितलेल्या आहेत. रादर मी तिथेच लहानाचा मोठा झालो. त्यामुळे रचनात्मक कार्य काय असतं याची कल्पना आहे. तसंच कार्य अण्णा हजारेंच्या नावानेही आहे. आज जे आंदोलन उभं आहे ते आपण पूर्णपणे वर्तमानात बोलतो आहे. ते आंदोलनही अजून पूर्ण झालेलं नाही आहे. हे आंदोलन कसं कसं पुढे जाईल हेही आज नक्की सांगणं फारच कठीण आहे. आंदोलन जोरात झालेलं आहे. तिथे युवा जमा झालेला आहे. त्याचबरोबर हिंसा झालेली आहे.
आणि अशा अनेक गोष्टी आहेत की ज्याची खूप चर्चा होते. चर्चा होते. एक गोष्ट युवकांच्या संदर्भात सांगायला हवी की ज्या परीक्षेकरता हे सगळं झालं त्या परीक्षेचा निकाल लागलेला आहे. आणि त्या परीक्षेतले जे विद्यार्थी आहेत ते आता काउन्सिलिंग आणि या सगळ्याच्या पुढे गेलेले आहेत. त्यामुळे त्या विद्यार्थ्यांचा जोपर्यंत प्रश्न आहे तोपर्यंत तो बऱ्याच अर्थाने आता काही मार्गी लागतो. ज्या घरांमध्ये त्या अतिशय दुर्दैवी घटना घडल्या मृत्यूच्या, दॅट इज अ स्कार ऑन अवर फेस अँड इट विल ऑलवेज रिमेन लाईक दॅट. की ते मृत्यू तर न विसरण्यासारखेच आहेत, दुर्दैवी आहेत. आपण ती वेदना समजू शकतो. आणि ज्यांच्या घरात ते झाले त्यांना केवढं झालं असेल, त्यांच्या आजूबाजूच्या लोकांना काय झालं असेल, आणि घरातलं मूल गमावणं ही गोष्ट अशी आहे की ती कुटुंबाला कायमची उद्ध्वस्त करते. अकाली मृत्यू घरातला ही सगळ्यात वेदनादायक गोष्ट आहे. त्यामुळे त्याच्याविषयी काही बोलूच शकत नाही आपण, ती इतकी दुर्दैवी आहे. आता जी व्यवस्था आहे त्या व्यवस्थेला सुधारायचा प्रश्न आहे, आणि त्या व्यवस्थेला सुधारायची जबाबदारी जशी संघर्ष करतायत त्यांची आहे तशीच ती सरकारची पण आहे. बरोबर. आता सरकार त्या संदर्भात काही पावलं उचलेल यात शंकाच नाही, कारण कुठल्याही सरकारी व्यवस्थेला आदर्शाकडेच ती व्यवस्था न्यावी लागते. कुठलीही सरकारी व्यवस्था ही अधिकाधिक भोंगळ होत जावी म्हणून कधीच काम करत म्हणजे बाहेरनं काय लोकांचं परसेप्शन आहे मला माहीत नाही, पण सरकारमध्ये राहून जर का तुम्ही विचार केला तर ही यंत्रणा अधिकाधिक चांगली असायला हवी असाच प्रयत्न असतो. बरोबर. आणि एक गोष्ट लक्षात घ्यायला पाहिजे की एक उदाहरण आहे की ज्या वेळेला पुण्यामध्ये असं म्हणतात, मी वाचलं कुठेतरी की मोर्चा निघाला होता आणि कोणीतरी पोलिसाला मारायला पुढे गेलं. त्यावेळेला एस.एन. जोशींनी पुढे जाऊन त्या पोलिसाला मिठी मारली आणि मोर्चातल्या लोकांना सांगितलं हात नाही लावायचा याला, आपला संघर्ष हा सरकारशी आहे. यांनी काय केलं, हा तर सरकारी नोकर आहे, हा आपलं काम करतो आहे, याला मारायचं काहीच कारण नाही. आपला संघर्ष सरकारशी आहे तो सुरू राहील, पण याला हात लावायचा नाही. तर ही भूमिका किती लोक घेत आहेत हा खूप मोठा प्रश्न आहे. कारण याचं कारण असं की पोलीस कोण आहे शेवटी, तुमच्या माझ्या घरातला कोणीतरी पोलीस आहे. जसा माझा मामा आर्मीमध्ये ऑफिसर होता, कोण होता, आमच्याच घरातला होता. आता कोणाला जर का राग येऊन त्याच्या अंगावर दगड मारला असता तर त्याच्या वेदना आम्हालाही झाल्या असते ऑफकोर्स. तर हे आपण लक्षात ठेवायला हवं की त्यांच्याकडे शस्त्र दिली आहे ती सेल्फ डिफेन्ससाठी दिलेली आहेत, कारण ते धोकादायक काम करतायत. तर हेही लक्षात ठेवायला हवं की आपण आपल्या यंत्रणेशी कसं वागतो. बरोबर. मग आता मला प्रश्न असा की तुम्ही हे आंदोलन बघताय आणि आपण 21व्या शतकातली 2 आंदोलनं समोर शेजारी ठेवू आणि ते जक्स्टापोज करून आपण दोघांना बघू एकत्र घेऊन. तर बेसिकली असं होतं की लिडरशिप ह्याच्यात फरक आहे, हे तुम्ही सांगितलं की अण्णा हजारेंना आधीच एक पार्श्वभूमी होती, तशी आत्ताची जी लिडरशिप आहे त्याला नाही आहे. पण आत्ता जे बघायला मिळते की ती प्रोटेस्ट सुरू झालं नीट स्टुडंट्स आणि नीट एक्झामपासून आणि रेझिग्नेशन ऑफ एज्युकेशन मिनिस्टरपासून, आणि आता त्याला एवढे फाटे फुटलेत की प्रत्येकजण आपापले स्वतःचं पोळी भाजायला लागलं आहे असं दिसतंय, ज्याने मूळ गाभा जो इश्यू होता तो बाजूलाच राहिला. अण्णा हजारेंच्या आंदोलनात असं काही झालं होतं का, आणि ते झालं असेल तर मग ह्याच्यात आणि त्या आंदोलनात आणि ह्या आंदोलनात फरक काय? तुलना कधीही चांगली नसते. ओके. आणि मी स्वतः तुलना कधीही करत नाही. ओके. आजचं नेतृत्व हे 2026चं नेतृत्व, ते तरुण आहे, त्यांच्या काही कल्पना आहेत आणि ते आल्या आंदोलन सुरू झालं. आणि त्यामुळे कसं असतं की ज्यावेळेला एखादा राजकीय पक्ष आंदोलन करतो ना, तेव्हा राजकीय पक्षाची कार्यकर्त्यांवर लोकांवर पकड असते. त्यांना भरपूर त्यांनी तसं कार्य केलेलं असतं आणि ते नसताना आंदोलन सुरू केल्यानंतर बऱ्याच वेळेला, मी कोणाचं नाव घेणार नाही, पण बऱ्याच वेळेला आपलाही 100% कंट्रोल लोकांवर उरत नाही, कार्यकर्त्यांवर पण ही उरत नाही. त्याच्याकरता दरवेळेला त्या नेत्यालाही दोष देणं बरोबर नाही. याचं कारण तेवढा वेळच मिळालेला नाही आहे. एक सातत्याने तुम्ही ज्या वेळेला काम करता, 20 वर्ष 25 वर्ष कार्यकर्ते तुम्हाला ओळखत आहेत, तुमच्या नजरेची जरब आहे, मागे येत आहेत कार्यकर्ते, हे सगळं केव्हा होणार? त्याला काही वेळ द्यावा लागतो आणि तो वेळ आता
नव्हता मला वाटतं, किंवा आंदोलनापासूनच सुरुवात आहे. म्हणजे एक दीर्घकाळ कुठलं तरी रचनात्मक कार्य सुरू राहिलं आणि मग आंदोलन झालं असं नाही झालं. आंदोलनापासूनच सुरुवात आहे. त्यातल्या काही दुर्दैवी गोष्टी पण घडलेल्या आहेत. त्या घडायला नको होत्या, कदाचित त्यांच्याबरोबरही घडायला नको होत्या. दोन्ही बाजूनी आपण बोलूया, कारण आंदोलनाचा करता जी मशिनरी आहे ती जशी आपली आहे तशी आंदोलन करणारी आपलेच आहेत. बरोबर. तर दोन भारतीय माणसांशी आपण बोलतोय असं आपण समजूया. आणि आता अशी एक अपेक्षा करूया की येणाऱ्या काळामध्ये जे काही आंदोलन होईल तर ते संविधानाच्या चौकटीत होईल. आणि शेवटी असं आहे की काही निर्णय हे सरकारचे आहेत, बरोबर. आणि काही निर्णय हे सरकारवर नैतिक म्हणा असा एक दबाव टाकून करून घ्यायचे असतात. सरकारही अनेक वेळेला झुकलेलं आहे. म्हणजे 47 सालापासूनचा इतिहास आहे की सरकारसुद्धा मान्य करतं. म्हणजे जसं आईवडील जरी मुलांचं संगोपन करत असले तरी मुलांच्या मागण्या पण आईवडिलांना मान्य कराव्या लागतात. त्याप्रमाणे सरकारलाही लोकांच्या मागण्या मान्य कराव्या लागतात. त्याप्रमाणे हे चालू राहील. पण ओव्हरऑल आपण बघूया की जे आपलं एक स्ट्रक्चर आपल्याला मिळालेलं आहे, तर मोठ्या मेहनतीने मिळवलं आहे आपण ते, तर त्या स्ट्रक्चरला हात न लागता या सगळ्या गोष्टी रिझॉल्व्ह होतील. ओके. पहिलं तर असं म्हणतात की ह्याच्यात जेव्हा सेंट्रलाइज लिडरशिप तेवढी स्ट्रॉंग नाही आहे, तुम्ही म्हणालात तसं एक संघटनात्मक काम झालं आणि मग कुठलं तरी आंदोलन सुरू झालं, चळवळ सुरू झाली. आणि आत्ताची जी चळवळ आहे ती सुरुवातच आंदोलनाने सुरू झाली आणि मग पुढे तरी त्याच्यातनं एक संघटनात्मक काम सुरू होईल. तर मग आत्ता अशी जी भीती आहे की कुठेतरी हे जे संघटनात्मक काम न होता एक लिडरशिप आलेलं आहे, तर ते लिडरशिप डिसेंट्रलाइज होणं आणि त्याचा फायदा दुसऱ्या कुठल्या तरी फ्रिंज एलिमेंट्सना होणं, विच आर टोटली आईंग ऑन सम काइंड ऑफ डिसइंटिग्रेशन ऑफ इंडियन थॉट प्रोसेस. म्हणजे भारतीयत्वाला कुठेतरी धोका पोचेल अशा ज्या एलिमेंट्स आहेत त्या जर ह्याने त्याचा ताबा घेत असतील किंवा तसं होत असेल तर त्याच्याबद्दल तुमचं काय म्हणणं आहे? नाही, आता असं खरोखर होत आहे का हे तेच लोक सांगू शकतील की ज्यांचा अशा प्रकारचा जो एक इंटेलिजन्स असतो त्यांच्याशी ज्यांना माहिती आहे किंवा असं, हे असं सांगणं फार कठीण आहे. ओके. स्वयंस्फूर्तीने सुरू केलेलं आंदोलन आहे असं आपण समजूया. ओके. आणि अपेक्षा ही करूया की ते आंदोलन युवकांचं आंदोलन असावं. ते आंदोलन ज्यांच्या बद्दल परीक्षेमध्ये काही गडबड झाली तर त्यांचं आंदोलन असावं. आणि विद्यार्थ्यांचं आंदोलनाबद्दल कोणाची तक्रार नाही आहे. एखादी परीक्षा झाली असेल त्यामध्ये काही झालं असेल त्याबद्दलही कोणाची तक्रार नाही आहे. फक्त ते जे आंदोलन आहे हे जर का युवकांचं आंदोलन राहिलं, अहिंसक आंदोलन राहिलं, विद्यार्थ्यांचं आंदोलन राहिलं तर त्यातनं नक्की काहीतरी खूप चांगलं बाहेर येईल. ह्या आंदोलनाद्वारे काय बदल घडू शकतो? तुम्ही एवढी बघितलीत आंदोलन, तर बदल काय घडू शकतो? म्हणजे तो सत्तापालट आहे, काही प्रमाणे एक पॅराडाईम शिफ्ट आहे पूर्ण थिंकिंग प्रोसेसमध्ये, की आपण म्हणतो ना की रिव्होल्युशन ऑफ द यंग, रिव्होल्युशन ऑफ द यूथ जे नेपाळमध्ये झालं तसं होतं? तुम्हाला काय दिसतं ते? आपलं जे स्ट्रक्चर आहे ना हे खूप स्ट्रॉंग संवैधानिक स्ट्रक्चर. ओके. आणि याच्या आधी ज्या काही गोष्टी या देशामध्ये झाल्या, विशेषतः आपत्काल इमर्जन्सी, त्याच्या आधीचं जे आंदोलन वगैरे झालं ते तर खूपच मोठं आंदोलन होतं. म्हणजे आजच्या जनरेशनला कदाचित त्याची कल्पना करता येणं कठीण. पण ॲट द सेम टाईम जी लिडरशिप आज या आंदोलनाला दिसते ती अनुभवानी, कालांतराने, या आंदोलनात मिळालेल्या अनुभवानी ही मॅच्युअर्ड होत जाईल अधिकाधिक. तेच असं नाही, त्यांच्या आजूबाजूचे अनेक युवक कार्यकर्ते, त्यांनाही काही गोष्टी लक्षात येतील की काय होत आहे काय होत नाही. बरोबर. आणि हा जो अनुभव नावाची गोष्ट आहे ही सगळ्यांनाच उपयोगी आहे. म्हणजे स्वातंत्र्य मिळालं त्यावेळेला आपल्यालाही राज्य चालवण्याचा तेवढा पूर्ण अनुभव नव्हता, पण आज वी आर ए मॅच्युअर्ड ॲडमिनिस्ट्रेटर्स. तर तसं ते पूर्ण त्यांनाही अनुभव येईल, त्यांनाही चळवळीची पूर्ण कल्पना येईल. आणि आताही त्यांना येतच असेल सगळं आजूबाजूला जे होतं आहे ते बघून. आणि आपण अशी आशा करूया की या आंदोलनाचा परिणाम म्हणून एक खूप चांगले युवा नेते आपल्यासमोर येतील.
कारण कसं आहे की आंदोलनातनं नेहमी चांगलं काहीतरी बाहेर येतंच. आणि ढवळून निघाली एखादी गोष्ट ना, तर ती गोष्ट अनेक गोष्टी चांगली बाहेर आणते. आणि आपली पॉलिटिकल सिस्टीम तर एवढी मॅच्युअर्ड आहे की त्यातनं काहीतरी चांगलं बाहेर येईल. Whom do you support in this whole process? Whom do you support? The government or the protesters? कसं आहे की सरकार आणि प्रोटेस्टर्स या दोन वेगळ्या गोष्टी नाही आहेत. आपण असं समजतो त्या दोन वेगळ्या गोष्टी आहेत, पण त्या वेगळ्या गोष्टी नाही आहेत. शेवटी एक तारतम्य, एक भान आपण ठेवायला हवं की दोन्ही याच देशातले आहेत. तक्रार आहे ती या देशातलीच आहे आणि तक्रार या देशातल्या सिस्टीमविषयी आहे. हे कोणाकडे ही तक्रार करणार? याच सरकारकडे करणार. ओके, कारण सरकार हेच आहे. बरोबर. बरं, हे सरकारसुद्धा कोणाशी डील करत आहे? या देशातल्या लोकांशी डील करतं. त्यामुळे इतकी जर का मॅच्युरिटी असली की हा देशांतर्गत प्रश्न आहे, बाहेरच्यांनी बोलू नये याच्यात, हा देशांतर्गत प्रश्न आहे, असे अनेक प्रश्न निर्माण झालेले आहेत. जिल्ह्यापासून, राज्यापासून, देशापर्यंत हे प्रश्न तयार होत असतात आणि त्या पातळीवरचं जे नेतृत्व असतं ते त्याला उत्तर देत असतं. त्याचंच हे अजून एक उदाहरण आहे. यांनी एवढं डिस्टर्ब व्हायचं कारण नाही. अशा गोष्टी होत असतात. ओके. कारण अनेक देशांमध्ये असे प्रोटेस्ट झालेले आहेत. वारंवार नेपाळ आणि यांचा जो उल्लेख होतो तो आपल्याला अजिबातच लागू नाही आहे. याचं कारण असं की आपली रचना ज्या लोकांनी केली, आपलं संविधान ज्या लोकांनी केलं, त्या लोकांनी फारच पुढचा विचार केलेला होता. ओके. आणि त्याच्यानंतर आपल्याला लोकशाहीची एवढी दीर्घ परंपरा आहे. म्हणजे नेहरूंसारखं नेतृत्व होतं, इंदिरा गांधींसारखं नेतृत्व होतं, मनमोहन सिंग होते, वाजपेयी होते, नरसिंह राव होते, आता नरेंद्र मोदी आहेत. या सगळ्यांची नावं जरी तुम्ही नुसती ऐकली तरी काय कॅपॅसिटीचे हे प्राईम मिनिस्टर्स आहेत. इरिस्पेक्टिव्ह ऑफ देअर थॉट. पक्ष सोडून द्या, पक्ष छोटी गोष्ट आहे फार, पण यांच्या ज्या वैयक्तिक कपॅसिटीज आहेत त्या केवढ्या प्रचंड आहेत. आणि अशा प्राईम मिनिस्टर्सच्या नेतृत्वाखाली हा देश चालला. मी लालबहादूर शास्त्रींचं नाव विसरलो, तर आणखीही आहेत, मोरारजी देसाई आहेत, असे राजीव गांधी आहेत. तर या नेतृत्वांनी जो एक फंडामेंटल डेमोक्रॅटिक बेस या देशाला दिलेला आहे ना, तो अशा एका आंदोलनाने डिस्टर्ब होणारा नाही आहे. त्यामुळे काही होणार नाही. हां, ओके. सुरू राहील. ओके. थँक्यू सो मच सर. कॉलवर आपलं बोलणं झालं, 2-3 वाक्य तुमच्याकडनं ऐकली आणि म्हटलं की नाही, ह्याच्यावर लोकांपर्यंत हे पोचलं पाहिजे. थँक्यू. म्हणून तुम्ही आम्हाला वेळ दिलात आणि खूप छान गप्पा झाल्या. पहिलं तर इतिहास मॅटर्सतर्फे आत्ता सांगतो, दिस इज नॉट गोइंग टू बी आवर लास्ट पॉडकास्ट. वी आर गोइंग टू कंटिन्यू इट फर्दर. आणि असं कुठल्या तरी विषयावर एकत्र नक्की भेटू आणि मला इच्छा आहे की तुमच्याशी गप्पा माराव्या. थँक्यू. ओके. थँक्यू सो मच सर. तुम्हाला जर हा पॉडकास्ट आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आत्ता जे प्रोटेस्ट चालू आहेत त्याच्याबद्दलची पार्श्वभूमी काय होती आणि त्याचं एक भविष्य काय आहे हे तुम्हाला कसं वाटतं आहे आणि तुम्हाला त्याबद्दल काय म्हणायचं असेल तर कमेंट सेक्शनमध्ये आम्हाला नक्की सांगा. पण ती भाषा आणि ते शब्द हे कुठेतरी कॉन्स्टिट्यूशनल असू देत, संवैधानिक असू देत आणि कोणालाही कुठल्याही समाजाला अजिबात दुखापत होणार नाहीत असे असू देत. ज्यांच्यापर्यंत हा विषय एवढा सखोल अभ्यासात्मक पोचावा असं तुम्हाला वाटत असेल त्यांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा आणि अजिबात विसरू नका, इतिहास मॅटर्स.